ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मोठेतळे परिसरात वाहनतळाचे पडलेले आरक्षण चुकीचे, आरक्षण रद्दची खोकीधारक संघाची मागणी। प्रारूप विकास आराखड्यानुसार मोठेतळे परिसरात वाहनतळाचे पडलेले आरक्षण चुकीचे असून या ठिकाणी 1995 पासून पुनर्वसित करण्यात आलेल्या खोकीधारकांवर अन्याय आहे। त्यामुळे सदरचे वाहनतळाचे आरक्षण रद्द करावे अशी मागणी मोठेतळ खोकीधारक संघाच्या वतीनं उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली आहे। मोठेतळ परिसरामध्ये 80 ते 90 खोकीधारक गेल्या 30 ते 35 वर्षापासून आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। 1995 साली तत्कालीन मुख्य अधिकारी शिवमूर्ती नाईक यांनी शहरामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारी जनता चौक, शाळा क्रमांक 2, राजवाडा चौक, नाट्यगृह या परिसरातील सर्व खोकी हटवली होती व त्यांचे पुनर्वसन मोठेतळे या ठिकाणी केले होतं। तेव्हापासून आम्ही सर्व खोकीधारक या ठिकाणी व्यवसाय करत आहे। परंतु सध्या प्रसिद्ध करण्यात आलेला प्रारूप विकास आराखड्यानुसार सदर ठिकाणी वाहनतळासाठी आरक्षण टाकण्यात आलेले आहे। सदर वाहनतळाच्या आरक्षणासाठी आमचे व्यवसाय बंद होऊन आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। महानगरपालिकेने याचा विचार करून सदरचे आरक्षण रद्द करावं अशी मागणी मोठेतळी खोकीधारक संघाच्या वतीनं महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाने केली आहे। यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टीचे मदन कारंडे यांनी खोकीधारक हे 30 ते 35 वर्ष झाली या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत। त्यामुळे सदरचे आरक्षण हे खोकीधारकांविरुद्ध अन्याय करणारे असून त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद होणार आहे। त्यामुळे सदरचे आरक्षण रद्द करावे अशी मागणी कारंडे यांनी यावेळी केली। संघटनेचे अध्यक्ष इदायत अत्तार, उपाध्यक्ष रवी नवाळे, श्रीकांत पाटील, अफसर जमादार, रामदास शिंदे, विलास शिंदे, गौस सय्यद, विजय कांबळे, भरत धुमाळ, आनंद लोणकर, अनिल मुरगुंडे यांच्यासह खोकीधारक उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।